आवाज यांनी पोस्ट टाकली आहे, त्यामध्ये दावा आहे की त्यांच्याकडे तुम्ही आवाज काय सांगाल तुम्ही त्यावर आरोप होत आहे, इंद्रजित सावंतांनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांना धमकी दिलेली आहे, कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकली। सर्वात महत्त्वाचं आज सकाळीच मला अनेक लोकांचे फोन आले की इंद्रजित सावंत नावाचे इतिहास संशोधक आहे आणि त्यांना मी म्हणजे प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिलेली आहे। पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे, मी त्यांना कॉल केला नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही। मी पत्रकार म्हणून गेल्या 25 वर्षापासून काम करतो आहे, माझ्याबद्दल लोकांना माहित आहे मी काय व्यक्ती आहे, कशा पद्धतीची पत्रकारिता केली। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही। त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे। एकूणच मी तर त्यांची पोस्ट वाचली नाही, ऑडिओ ऐकलेला नाहीये, परंतु ज्या पद्धतीचे सकाळपासून कॉल येत आहे त्याच्यावरून मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे सर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता माझ्याशी चर्चा न करता मला फोन न करता हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले, शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहानिशा न करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं, तरी सुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। ब्राह्मणवाद कुठेतरी पसरवता असं आरोप जो आहे तो ऑडिओ क्लिप मधून केलेला दिसतो आहे, तुम्ही कुठे तक्रार करणार आहे काय? एकतर मी कधी म्हणजे मी इतक्या याच्यामध्ये राहतो सामाजिक जीवनामध्ये मी कधी जातीचा उल्लेख केला नाही, मी ब्राह्मण आहे की दुसरा मराठा आहे की कुणबी आहे मी कधी लोकांना माहित नाही। दुसरी गोष्ट मी जातीवर कधी कमेंटच केलेलं नाहीये, त्याच्यामुळे याला जातीचा रंग देणे आणि कोणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं किंवा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला असं कुठेही नाहीये। आणि असं असताना राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत त्यांनी याची हे चौकशी करणारच आहे। मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे। मात्र जो मनस्ताप त्या सकाळपासून शहानिशा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे, कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजित सावंत हे जबाबदार राहतील। पहा, कोरटकर नाव तुम्ही गुगलवर सर्च केलं तर प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात आहे। प्रशांत कोरटकर नावाचे व्यक्ती पण खूप आहे। आता मुद्दा असा आहे की त्यांनी माझाच उल्लेख केला, माझाच ऑडिओ टाकला, याच्या मागचं कारण माहित नाही, कारण की आमच्या फॅमिलीमध्ये 2-3 लोक मीडियामध्ये आहेत, चांगल्या प्रॉमिनंट याच्यात काम करतात, त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या छावा सिनेमानंतर स्वतः पोट्रे करून घ्यायची सवय लागलेली आहे असं मला वाटतंय। तुम्ही प्रशांत कोरटकर म्हणून तुमच्याच नावाचा उल्लेख आणि ऑडिओचा दिसतो, तुम्ही त्याला काय म्हणाल, फेक आहे काय? हे पूर्णपणे फेक आहे, याच्यामध्ये सातत्य असण्याचं म्हणजे खरं असण्याचं कारणच नाही। जर तसं असतं तर मी आतापर्यंत जे मुद्दे उचललेले आहे, पत्रकार म्हणून उचललेले आहे, माहूर देवस्थानाचा उचलला होता, मी माझ्या सोशल मीडियावर बोललेलो आहे। मी काही पर्सनल कधीही कोणाला फोन केला नाही आणि पर्सनल फोन करण्याचा प्रश्नच नाही, कारण इंद्रजित सावंत हे विदर्भातले, नागपूरचे नाही आहे, ते कोल्हापूरचे, त्यांचा मला संपर्क नाही। असं असताना केवळ नुसते आरोप करायचे हे अतिशय चुकीचं आहे। तर एकंदरीतच आता आपण पाहिलं प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं हा फोन केला आणि धमकी दिली असं इंद्रजित सावंत म्हणाले। तेच व्यक्ती हे आहेत का हे पाहण्यासाठी जेव्हा माध्यम त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा प्रशांत कोरटकर नावाचे पत्रकार आहेत, नागपूरचे ते आहेत आणि त्यांनी या गोष्टींना नकार दिलेला आहे। आपण ती व्यक्ती नसल्याचं ते म्हणाले आहेत, मात्र या गोष्टीमुळे सकाळपासून त्यांना मनस्ताप झालेला आहे, शेकडो फोन आलेले आहेत आणि म्हणून या संदर्भातली तक्रार ते नागपूर आयुक्तांकडे करणार असल्याचं कळत आहे आणि सायबर सेलकडे सुद्धा करणार आहे।